जालन्याच्या मराठा समन्वयकांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट। जालन्यात उद्या मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत निघणार मराठा समाजाची महाएल्गार आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली। मराठा समन्वयकांच्या बैठकीत रॅलीच्या नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा। महाएल्गार शांतता रॅलीला अद्यापर्यंत परवानगी नाही। आज सायंकाळपर्यंत रॅलीला देण्यात येणार परवानगी। शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्या जालना शहरातील शाळांना सुट्टी देण्याची मराठा समन्वयकांची मागणी। आज दिनांक 11 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान जालन्याच्या मराठा समन्वयकांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे आदींची उपस्थिती होती। जालन्यात उद्या मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या महाएल्गार आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। या रॅलीच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज मराठा समन्वयकांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली आहे। यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी रॅलीच्या नियोजनाचा आढावा घेतलाय। दरम्यान आतापर्यंत रॅलीला परवानगी मिळालेली नसून आज सायंकाळपर्यंत रॅलीला परवानगी देण्यात येईल अशी ग्वाही पोलीस अधीक्षक बन्सल यांनी बैठकीत मराठा समन्वयकांना दिली आहे। उद्या होणाऱ्या रॅलीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्या जालना शहरातील शाळांना सुट्टी देण्याची मागणी यावेळी मराठा समन्वयकांनी केली आहे। यावेळी किशोर मरकड, अरविंद देशमुख, विष्णू पाचफुले, अशोक पडूळ, गणेश शिंदे, विश्वंभर तिरुके, प्रशांत वाडेकर, देवकर्ण वाघ, विष्णू घनगाव, संदीप ताडगे, सोपान तिरुके आदींची उपस्थिती होती। सर मला काय सांगणार, आज तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे, उद्या आपल्याकडे मनोज जरांगे पाटलांची उपस्थिती रॅली होणार आहे, कशी तयारी आहे, परवानगी भेटली का? उद्या मनोज दादा जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जागृती संदर्भात महाशांतता रॅलीचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत आणि त्याच करता आज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नोपाणी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी साहेब यांनी आज या संदर्भात नियोजन कसे झाले व काय करणार अशी या बैठकी गेल्या 2 दिवसापासून DSP कार्यालय येथे सर्व शहरातील जे इन्चार्ज आहे यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर आमचे मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांच्या समन्वयक जे यांची संगनमताने बैठक झाली। या बैठकीनंतर अंतिम बैठक आज पोलीस अधीक्षकांनी घेतली। या शांतता रॅली दरम्यान विद्युत यंत्रणा असेल, शैक्षणिक यंत्रणा असेल, वेगवेगळ्या ज्या संबंधित विभागाच्या परवानग्या असेल त्या घेण्याबद्दल काय करता येईल त्या सूचना त्यांनी दिल्या। त्यांच्या काही सूचना आम्ही ऐकल्या आणि आमच्याही काही अडचणी होत्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी तसं ठोस आश्वासन दिलं आणि आम्ही आज जी रॅली काढत आहोत, महाराष्ट्रभर जे कार्यक्रम होत आहे शांततेने होत आहे आणि आजही उद्याही जालन्यामध्ये होम ग्राउंड आहे, यापेक्षाही शांततेने आणि विशाल असा कार्यक्रम जालन्यामध्ये सर्वांच्या सहकार्यानं मनोज दादा जरांगे पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे। मला सांगा, पोलिसांनी परवानगी दिली? पोलिसांना परवानगी देण्यासाठी आम्ही गेल्या 4-5 दिवस आधीच पत्र दिलेलं आहे। त्यांची परवानगी आज मिळणार आहे असं त्यांनी तोंडी आश्वासन दिलं। रूट मार्गावरची लहान शाळा आहे, महाविद्यालय, लहान लेकरं जातात, मात्र मागणी केली का शाळेला सुट्टी द्या किंवा बदल करण्यात यावा? पोलिसांची किंवा सर्व समाज बांधवांची, व्यापाऱ्यांची तारांबळ होऊ नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही तात्काळ आता भेटून त्यांना विनंतीचं पत्र देणार आहे आणि आम्हालाही असा विश्वास आहे की तेही शाळेला सुट्टी देण्याकरता सकारात्मक राहतील आणि याआधी बीडमध्ये सुद्धा सर्व शाळेला सुट्टी दिलेली आहे।